हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या बुधवार 10 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये आमदार शिर्के आणि ऊर्जा हे दोघे एकमेकांसमोर आले. मग या दोघांमध्ये खूप मोठी बाचाबाची झाली. एकीकडून आमदार शिर्केने आपला सत्याचा माज दाखवला की मी राजा आहे आणि माझ्या राजपुत्राला तू काहीच करू शकत नाही. तर ऊर्जाने उत्तर दिलं की तुम्ही जनतेचे सेवक आहात आणि सत्तेच्या ताकदीपेक्षा सत्याची ताकद मोठी असते आणि तुमच्या मुलाला मी मोकाट फिरू देणार नाही. त्याची जी लायकी आहे, त्याची जी जागा आहे, त्या जागेवर मी त्याला पोहोचवणारच. त्यामुळे या दोघांमध्ये एक वेगळंच युद्ध सुरू झालं होतं आणि त्यापेक्षा मोठा धमाका केलाय दिव्याने चक्क हर्षवर्धनला विक्रांतला सोडवण्याची सगळ्यात मोठी आयडिया दिली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच शौर्य आणि ऊर्जा एकमेकांना मिठीत घेऊन बसलेले असतात. ऊर्जा शौर्यला म्हणते, बस झालं शौर्य, आपण गार्डनमध्ये आहोत, असं सगळं करणं चांगलं दिसत नाही. तर शौर्य विचारतो, तू माझ्या मिठीतून का बाहेर गेली? तर ऊर्जा म्हणते, मिठीतून का बाहेर गेली म्हणजे आपण पब्लिक प्लेसवर आहोत, असं मिठीत वगैरे घेणं चांगलं दिसत नाही. शौर्य म्हणतो, वा रे वा, तू माझी बायको आहे आणि तू बाकीचे कपल्स पाहत नाही का? त्यांचं तर लग्न पण झालेलं नसतं, पण ते गळ्यात गळे घालून फिरत असतात. मग आपण नवरा बायको आहोत, आपण एकमेकांच्या गळ्यात गळे घातले तर काय फरक पडतो? ऊर्जा म्हणते, शौर्य, प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगळी असते. त्या लोकांना तसा रोमांस करायला आवडत असेल, पण मला नाही आवडत. प्रेम ही खूप खाजगी बाब आहे, त्यामुळे त्याचं प्रदर्शन अख्ख्या जगासमोर करायचं, गळ्यात गळे घालून, मिठीत खांद्यावर हात ठेवून सगळ्यांसमोर चालायचं, ही गोष्ट मला नाही आवडत. आता प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या असू शकते. ज्या मुलींना रस्त्यावर गळ्यात गळे घालून, खांद्यावर हात टाकून, मिठीत घेऊन किंवा गार्डनमध्ये जाऊन तसं राहायचं असेल, चालायचं असेल, तर त्यांनी ते करावं. पण मला तसं नाही आवडत. माझ्यासाठी प्रेम म्हणजे वेगळं आहे. जसं की त्या दिवशी मला समईचं व्रत करायचं होतं. रात्रभर जागून मला समईत तेल टाकायचं होतं, पण ती रात्रभर माझं व्रत असताना सुद्धा तू माझ्यासाठी जागे राहिलास, तू मला मदत केली. हा माझ्यासाठी रोमांस होता, हे माझ्यासाठी प्रेम होतं. शौर्य हे सगळं ऐकत असतो. ऊर्जा त्याला सांगते, तू माझी काळजी घेतो, माझ्यासाठी जे काही करतो ते माझ्यासाठी प्रेम आहे, रोमांस आहे. मला असं रस्त्यावर प्रेमाचं प्रदर्शन करण्यापेक्षा आपण दोघे एकाच ताटात जेवण करतो, मी तुझ्या आवडीचा स्वयंपाक बनवते, तुझी काळजी घेते, तू माझ्या इच्छा पूर्ण करतो, हे सगळं माझ्यासाठी प्रेम आहे, हा माझ्यासाठी रोमांस आहे. आता कदाचित जगाला वाटेल की यात काय रोमांस आला, नवऱ्याने बायकोसाठी काही करणं किंवा बायकोने नवऱ्यासाठी स्वयंपाक बनवणं, एका ताटात जेवणं, हा थोडी रोमांस असतो. पण माझ्यासाठी हाच रोमांस आहे. जशी त्यांची प्रेमाची व्याख्या, रोमांसची व्याख्या वेगळी आहे, तशी माझी प्रेमाची आणि रोमांसची व्याख्या ही आहे आणि मला असाच रोमांस करायला आवडतो. हे ऐकून शौर्य खूप खुश होतो आणि म्हणतो, वा ऊर्जा, किती गोड बोललीस तू, किती भारी आहेस तू, मला सुद्धा हे खूप आवडतं. आता एक गोष्ट सांग मला, जगामध्ये लोक असा विचार करतात की त्याच दोन व्यक्तींनी एकत्र यायला हवा जी व्यक्ती एकमेकांबरोबर कॉम्पेटेबल आहे, आणि त्यांची कॉम्पेटेबिलिटीची व्याख्या म्हणजे ते दोन व्यक्ती एकमेकांसारखेच आहेत, एकदम सेम टू सेम आहेत. पण मला असं वाटतं, जर दोन सारख्या व्यक्ती एकत्र आल्या तर काही वेळानंतर आयुष्य जगण्याची मजा संपून जाईल, सगळं निरस बोरिंग होऊन जाईल. पण दोन वेगवेगळ्या स्वभावाचे व्यक्ती जर एकत्र आल्या तर आयुष्यभर त्यांना नवीन नवीन जगायला मिळू शकतं. ऊर्जा शौर्याकडे आश्चर्याने पाहते, तर शौर्य तिला सांगतो, हे पहा ऊर्जा, आता आपण दोघे एकमेकांपासून वेगळे आहोत, आपलं बॅकग्राऊंड असो सगळं काही वेगळं आहे. मग आपण दोघे एकत्र आलो आहोत, तर कधी तू माझ्यासारखं जगायचं, कधी मी तुझ्यासारखं जगणार. म्हणजे आपल्या आयुष्यात नेहमी काहीतरी वेगळं घडत राहील आणि आपल्याला कधी बोर होणार नाही. आपण दोघे नेहमी हॅपनिंग लाईफ जगत राहू. हे ऊर्जाला सुद्धा पटतं आणि ऊर्जा म्हणते, अरे वा शौर्य, खूप भारी बोललायस तू. मग मला सुद्धा ही आयडिया खूप आवडली आहे. आपण दोघांनी असंच जगायचं. मी तर म्हणते, आपण दोघे ना चिठ्ठ्या बनवूया, त्यात मी माझ्या इच्छा लिहील आणि तू तुझ्या इच्छा लिहायच्या आणि मग आपण दोघांनी मिळून एकमेकांच्या इच्छा पूर्ण करायच्या. शौर्याला ही आयडिया खूप आवडते. शौर्य म्हणतो, वा ऊर्जा, मला तुझी आयडिया खूप आवडली आहे. ऊर्जा म्हणते, आवडली आहे ना आयडिया, चल आता घरी जाऊया, खूप उशीर झालाय. तर शौर्य म्हणतो, मी ना तुझ्याशी लग्नच नव्हतं करायला पाहिजे. ऊर्जा विचारते, का? शौर्य म्हणतो, कारण जेव्हा आपलं लग्न झालं नव्हतं ना,
तेव्हा पण तू घरी जायची एवढी घाई करत नव्हती जेवढी आता करतीयेस. तर ऊर्जा म्हणते, कारण तू त्या घरचा मुलगा आहे आणि मी त्या घरची सून आहे. उगाच आपण उशिरा गेलो तर पुन्हा एकदा सासूबाईंना काहीतरी बोलण्याची संधी मिळेल. शौर्य म्हणतो, लग्न झाल्यानंतर हाच प्रॉब्लेम आहे. नवरा बायकोपेक्षा आणि बायको नवऱ्यापेक्षा आहे ना, घरातील लोकांचा जास्त विचार करत असतात की याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, असं वागू का, तसं वागू का, आणि सगळं काही बोरिंग होऊन जातं. ऊर्जा म्हणते, आपण आहे ना याबद्दल नंतर बोलूया. तर शौर्य म्हणतो, मला तुझा हा सुनबाई मोड आहे ना बिलकुल आवडलेला नाहीये. ऊर्जा हसते आणि जाऊ लागते. पण तेवढ्यात शौर्य तिचा हात पकडतो आणि तिला जोरात खेचतो. ऊर्जा शौर्याच्या जवळ जाऊन बसते आणि मग शौर्य आणि ऊर्जा एकमेकांच्या नजरेत हरून जातात. शौर्य हा सगळं काही भान विसरून ऊर्जाच्या खूप जवळ येतो. प्रेमाने तिच्या गालावर हात फिरवतो, तिच्या ओठांकडे पाहत असतो आणि तो तिच्या खूप जवळ येणार इतक्यात ऊर्जा त्याला दूर करते, त्याचा हात पकडते आणि मग शौर्य आणि ऊर्जा एकमेकांचा हातात हात घेऊन आपल्या घराकडे जायला निघतात. दोघे खूप खुश असतात. आणि मग थोड्या वेळानंतर हर्षवर्धन आणि शिर्केची सुद्धा पार्टी संपलेली असते. शिर्के अजूनही हर्षवर्धनच्या घरीच असतो आणि हर्षवर्धनला म्हणतो, चला वकील साहेब, आज खूप दिवसानंतर रिलॅक्स वाटलं. नाहीतर तुम्हाला तर माहिती आहे, मागील काही महिन्यांपासून आहे ना असं डोक्याचा भुगा झाला होता. काय करावं आणि काय करू नये कळतच नव्हतं. तुमच्यापासून तर काही लपलेलं नाहीये. हर्षवर्धन स्माईल करतो. आमदार शिर्के म्हणतो, चला आता, आज मी तुमच्याकडे आलोय, पण पुढच्या वेळेस तुम्ही माझ्या घरी यायचं बरं का. यानंतरची पार्टी तुम्हाला माझ्याकडून. असं म्हणून आमदार शिर्के नमस्कार करून जाणार इतक्यात शौर्य आणि ऊर्जा हसत खेळत घरी पोहोचतात आणि आमदार शिर्केला पाहून या दोघांना मोठा धक्काच बसतो. आमदार शिर्के सुद्धा ऊर्जा आणि शौर्यकडे पाहतो आणि ऊर्जाला आपले मोठे मोठे डोळे दाखवतो. ऊर्जा आणि शौर्य आमदार शिर्केच्या समोर येऊन उभे राहतात. तेवढ्यात दिव्या ही आपल्या रूममधून बाहेर येते आणि लपून हे सगळं पाहू लागते. तर आमदार शिर्के म्हणतो, अलग बेलाब, अलग बेलाब. तो ऊर्जासमोर हात जोडतो आणि म्हणतो, नव्या दमाच्या तरुण तडफदार ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, नाही नाही नाही, माफ करा माफ करा, ॲडव्होकेट ऊर्जा जहागीरदार. काय मग वकील साहेब, सुनबाई तुमची. आमदार शिर्के हा पूर्ण नशेत असतो. ऊर्जा आणि शौर्य शांतपणे त्याचं बोलणं ऐकून घेत असतात. आणि मग आमदार शिर्के ऊर्जासमोर हात जोडतो आणि म्हणतो, ऊर्जा जहागीरदार, आता कसं तुम्ही जहागीरदार झाला आहात ना, आणि पाहिलं का, काही काही नावांची ना पुण्याई असते. तुम्हाला जोपर्यंत ऊर्जा शिंदे हे नाव मिळालं होतं तोपर्यंत तुम्ही केस हरत होता. पण आता तुमचं नाव बदललंय. तुमचं नाव झालंय ॲडव्होकेट ऊर्जा जहागीरदार आणि या नावाच्या पुण्यामुळे तुम्ही केस जिंकायला लागला. वा वकिलांबाई वा, केस जिंकण्यासाठी काय आयडिया केली आहे तुम्ही. नावच बदलून घेतलं आणि केस जिंकलात. ऊर्जाला खूप राग येतो आणि शौर्य चक्क तिचा हात पकडतो. ऊर्जा आणि शौर्य एकमेकांकडे पाहतात. ऊर्जा शौर्यला इशारा करते की मी शांत राहील. शौर्य ऊर्जाचा हात सोडून देतो आणि मग आमदार शिर्के ऊर्जाला म्हणतो, कसं आहे ना, जशी तुमच्या नावाची पुण्याई आहे तशी माझ्यासुद्धा नावाची पुण्याई आहे. तुम्ही जहागीरदार आहात तर आम्ही सुद्धा आहोत शिर्के, दिग्विजय शिर्के. आणि तुम्हाला काय वाटलं, तुम्ही माझ्या मुलाला आयुष्यभर जेलमध्ये सडवाल? नाही हो, माझ्या मुलाला सुद्धा मोठी पुण्याई लाभली आहे नावाची. कारण तो फक्त विक्रांत नाही आहे, तर तो आहे विक्रांत दिग्विजय शिर्के. त्यामुळेच फक्त 2 दिवसात तो जेलच्या बाहेर आला. सोडवलं की नाही मी माझ्या मुलाला. आमदार शिर्के खूप खुश होतो. तर ऊर्जा ही आमदार शिर्केला शांतपणे उत्तर देते, आमदार दिग्विजय शिर्के, तुमचा मुलगा विक्रांत दिग्विजय शिर्के फक्त बेलवर बाहेर आलाय. निर्दोष सुटका नाही झाली आहे त्याची. तर आमदार शिर्के म्हणतो, होणार ना, नक्की होणार. विक्रांत दिग्विजय शिर्केची निर्दोष सुटका सुद्धा होणार. ऊर्जा चिडून म्हणते, नाही होणार. मी विक्रांत शिर्केला कधीच मोकाट फिरू देणार नाही. माझ्याकडे त्याच्या विरुद्ध सगळे पुरावे आहेत. लवकरच तो त्याच्या योग्य ठिकाणी जाऊन पोहोचेल, जेलमध्ये. तर आमदार शिर्के म्हणतो, गैरसमज, खूप मोठा गैरसमज आहे तुमचा. आणि काय तुम्ही त्या पुराव्यांबद्दल बोलताय? अहो पुराव्यांचं काय आहे? पुरावा म्हणजे एक छोटासा कागद. पुराव्यांचं काय? आग लागू शकते, कागद जळून जाऊ शकतो, हरवू शकतो. तुम्ही त्या व्हिडिओची कॉपी करून ठेवली, पण आजकालच्या हार्ड डिस्क काय खरं नाही बरं का. हार्ड डिस्क करप्ट होऊ शकतात, सगळा डेटा डिलीट होऊ शकतो.
त्यामुळे पुराव्यांचं घेऊन बसू नका. तर ऊर्जा म्हणते, गैरसमज, आणखीन एक गैरसमज. आमदार शिर्के, मी विक्रांतला जेलमध्ये पाठवणारच. त्याला मी मोकाट फिरू देणार नाही. त्याची जागा जेलमध्ये आणि तो जेलमध्ये जाईलच. आमदार शिर्के, हर्षवर्धनला खूप राग येतो. शौर्य, दिव्या सगळं शांतपणे ऐकून घेत असतात. ऊर्जा म्हणते, विक्रांत शिर्केची जागा जेलमध्ये आहे आणि मी त्याला जेलमध्ये पोहोचवणारच, एवढं लक्षात ठेवा. आमदार शिर्के हसतो आणि हर्षवर्धनकडे पाहून म्हणतो, वा वकील साहेब, तुमची सुनबाई एकदम भारी, एक नंबर, तडफदार, तरुण, नव्या ऊर्जाच्या वकिलीनबाई, ऊर्जा शिंदे जहागीरदार. पण ऊर्जा शिंदे, तुम्हाला सत्तेची ताकद माहीत नाहीये. माझ्याकडे सत्ता आहे, सत्ता. तर ऊर्जा उत्तर देते, मला सत्याची ताकद माहिती आहे आणि जगातल्या कोणत्याही सत्तेपेक्षा सत्याची ताकद मोठी असते. आमदार शिर्के हसू लागतो आणि म्हणतं, शॅ, कसलं सत्य? अहो, पैसा फेकला की सगळ्यांचं सत्य विकत घेता येतं आणि कदाचित तुम्हाला हे माहीत नाहीये. वकिलीनबाई, तुम्ही हे जे उसनं अवसान आणलंय ना, ते अवसान उसनं आहे हो, उसनं. हे जहागीरदार नाव, हे घर, हे सगळा सपोर्ट हा फक्त काही दिवसांचा आहे आणि माझा मुलगा जेलमधून निर्दोष सुटणारच, या केसमधून निर्दोष सुटणारच. त्याला कुणी काही करू शकत नाही. राजा आहे मी, राजा. आणि राजा कोण असतो माहिती आहे का? ज्याच्यासमोर बाकीचे सगळे किडा मुंगी असतात आणि तुमच्यासारखे काल आलेले तरुण तडफदार. तुम्हाला असं वाटतं की आम्ही राजाला त्याच्या सिंहासनावरून उलथून टाकू, पण असं होत नाही. माझ्या विरोधात जाल तर स्वतः चिरडून जाल. माझ्यासमोर 1, 2, 3, 4 दिवससुद्धा टिकू शकणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. ऊर्जा खूप चिडते, पण शौर्यला जास्त राग येतो. शौर्य हा ऊर्जाला मागे करतो आणि आमदार शिर्के समोर येतो आणि हर्षवर्धनला जाब विचारतो, डॅड, हे काय सुरू आहे? हा माणूस दारू प्यायलाय आणि ऊर्जाशी वाटेल ते बोलतोय आणि तुम्ही शांत राहून ऐकून घेताय. हर्षवर्धन म्हणतो, शौर्य तू गप्प बस. हर्षवर्धनवर शौर्य चिडून म्हणतो, गप्प बस म्हणजे? मी कसं गप्प बसू? तो माझ्या बायकोला वाटेल तो बोलतोय, मी गप्प बसणार नाही. मी जर बोलायला लागलो ना तर खूप अवघड होऊन बसेल बरं का शिर्के. आमदार शिर्के हसू लागतो आणि म्हणतो, वा रे वा, चिरंजीव, हर्षवर्धन जहागीरदारांचे चिरंजीव आले बोलायला. एकदम हुशार, निपुण वकिलांचे चिरंजीव मोठे झाले तर का, बोलता येतंय. अरे पण तुला माहिती आहे का, जेव्हा तू एवढासा होतास ना तेव्हापासून मी तुला पाहतोय. वकील साहेब, याला 17चा पाढा येत नव्हता ना? 17चा पाढा यायचा नाही तुला, पण आता तुला सगळं बोलता येतंय, सगळे पाढे येत आहे, कारण मोठा झालायस तू, शिंग फुटलीये, हो की नाही? आमदार शिर्के म्हणतो, अरे तू मला एथिकेट शिकवतो, कोणाच्या घरी येऊन कोणाशी कसं बोलायचं हे तू मला शिकवणार. दुसऱ्या मुलीला लग्नाचं वचन द्यायचं, लग्न करेल असं म्हणतो आणि मग एका तिसऱ्याच मुलीशी लग्न करतो. हे तुझे एथिकेट्स, हे तुझे संस्कार, आणि तू मला अक्कल शिकवतो का रे? शौर्य खूप चिडतो. आमदार शिर्के म्हणतो, तू मला अक्कल नाही शिकवायची, गप्प बसायचं. असं म्हणून आमदार शिर्के पुन्हा एकदा ऊर्जाकडे जाऊ लागतो. तर शौर्य ऊर्जा आणि या शिर्केमध्ये आपला हात पुढे करतो. त्यामुळे आमदार शिर्के हर्षवर्धनला खूप राग येतो. ऊर्जा शौर्यला इशारा करते आणि शौर्य आपला हात खाली घेतो. आमदार शिर्के हा ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा शिंदे जहागीरदार, तुम्हाला अंक मोजता येतात का? 1, 2, 3, पण तसे नाही मोजायचे, उलटे मोजायचे. ते काय म्हणतात, उलटी गिनती. उलटी गिनती सुरू करा, कारण तुमची उलटी गिनती सुरू झाली आहे. आता ना तुम्ही कोर्टात टिकणार ना या घरात, एवढं लक्षात ठेवायचं, हो की नाही वकील साहेब? असं म्हणून आमदार शिर्के पुन्हा एकदा हर्षवर्धनकडे पाहतो. ऊर्जा आणि शौर्यला कळतच नाही की हा काय बोलतोय. आमदार शिर्के म्हणतो, आता ही केस पण मी जिंकणार आणि सगळंच मीच जिंकणार. असं म्हणून आमदार शिर्के हर्षवर्धनला म्हणतो, वकील साहेब, पुढच्या वेळेस माझ्या घरी बरं का? आणि आमदार शिर्के तेथून निघून जातो. दिव्यासुद्धा खुश होऊन निघून जाते आणि मग ऊर्जालाही खूप राग येतो. ऊर्जा हर्षवर्धनकडे रागारागाने पाहते, दिव्याच्या रूममध्ये जाते. हर्षवर्धनसुद्धा जाऊ लागतो, तर शौर्य त्याला थांबवतो. डॅड थांबा, हे सगळं काय होतं? तुम्ही त्या आमदार शिर्केला इथे का बोलवलं?
तो आपल्या घरात येऊन दारू प्यायला, हे सगळं काय होतं? तर शौर्यवर हर्षवर्धन चिडून म्हणतो, मी त्यांना बोलवलं होतं म्हणून ते येथे आले होते. ऊर्जा रूममध्ये येते तर दिव्या विचारते, काय ग ऊर्जा, एवढ्या रात्री कोठे गेली होतीस? कोणाबरोबर गेली होतीस? हे ऐकून ऊर्जाला खूप राग येतो. पण या मूर्खाशी बोलून फायदा नाहीये असा विचार करून ऊर्जा तिला काही उत्तर देत नाही. पण ऊर्जा चिडलीये हे पाहून दिव्याला खूप आनंद होतो आणि शौर्य हा हर्षवर्धनला जाब विचारतो, तुमच्या समोर तो आमदार शिर्के ऊर्जाला काही बाही बोलत होता आणि तो येथे नेमकं करत तरी काय होता? त्याला तुम्ही बोलवलं होतं का? हर्षवर्धन चिडून म्हणतो, हो मी बोलवलं होतं आणि आता मी तुला विचारून करायचं का सगळं? या घरात कोणाला बोलवायचं कोणाला नाही बोलवायचं हे आता तू ठरवणार का? मी तुला विचारायचं का? तर शौर्य म्हणतो, डॅड तसं नाही, पण आता आपण तीर्थाचं लग्न विक्रांशी लावून देणार नाहीये ना, मग तुम्ही त्या आमदार शिर्केला का एंटरटेन करताय? तुम्ही त्याला घरी का बोलवलं होतं? हर्षवर्धन चिडून म्हणतो, शौर्य, जेव्हा आमदार शिर्के आमदार नव्हता आणि मी वकील नव्हतो ना, तेव्हापासून आमची ओळख आहे. आम्ही दोघे कॉलेजचे मित्र आहोत. त्यामुळे आता विक्रांतची केस, तीर्थ आणि विक्रांतचं लग्न या पलीकडे आमची मैत्री आहे. मी त्याला घरी बोलवणार, ड्रिंकसाठी बोलवणार आणि हे घर माझं आहे. तू नाही मला सांगायचं कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही बोलवायचं. शौर्यला हे ऐकून खूप वाईट वाटतं आणि इकडे ऊर्जाला दिव्या विचारते, सांग ना कोठे गेली होतीस? ऊर्जा सांगते, शौर्यबरोबर बाहेर गेले होते. तर दिव्या विचारते, एवढ्या रात्री कशासाठी? ऊर्जा चिडून म्हणते, तुला कशाला नसत्या चौकशा आहे? तुला काय करायचंय? मी माझ्या नवऱ्याबरोबर कोठे पण जाईल. दिव्या म्हणते, नाही तसं नाही, पण आता हॉलमध्ये कोण आलं होतं? हॉलमध्ये कोणाच तरी बोलण्याचा आवाज येत होता. कोण होतं ते? ऊर्जाला खूप राग येतो. ऊर्जा चिडून म्हणते, तुला माहीत नाहीये? तर दिव्या म्हणते, नाही मला माहीत नाही. ऊर्जा म्हणते, कशाला नाटकं करतेस ग? तुला हॉलमध्ये कोणाच तरी बोलण्याचा आवाज आला आणि तू रूममध्ये निवांत बसून राहिली. मला माहिती आहे तू बाहेर आली असशील, तू सगळं पाहिलं असेल, सगळं ऐकलं असेल आणि आता माझ्या तोंडून तुला ऐकायचंय. घेतली ना सगळी मजा, आता तुझं तोंड बंद कर, उगाच माझ्या नादाला लागू नको. दिव्याला खूप राग येतो. ऊर्जा चिडून म्हणते, तू कशी आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे हा भोळेपणाचा साळसूतपणाचा आव आणू नको. येडा बनून पेढा खाण्याचा प्रयत्न करू नकोस. दिव्याची बोलतीच बंद होते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. सुरुवातीला ऊर्जा आणि शौर्य या दोघांचा रोमांस आपल्याला पाहायला मिळाला. लग्नानंतर खूप दिवसांनी दोघांनी एकत्र वेळ घालवला. पण त्यानंतर आमदार शिर्के आणि ऊर्जा या दोघांमध्ये जी काही बाचाबाची झाली ती पाहून मात्र मजा वाटली. कारण आमदार शिर्केची ऊर्जाने चांगलीच उतरवली आहे. तसं तर आमदार शिर्केसुद्धा फुल कॉन्फिडन्समध्ये आहे. फक्त 2च दिवसात विक्रांत जेलमधून बाहेर आला, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास खूप वाढला आहे. आता माझ्या मुलाचं कुणी काही वाकडं करू शकत नाही असं त्याला वाटतंय. पण ऊर्जाने सुद्धा त्याची चांगलीच जिरवली आहे. जेव्हा तो म्हणाला की तुला सत्याची ताकद माहीत नाही आहे, तेव्हा ऊर्जाने जे उत्तर दिलं ना की तुम्हाला सत्याची ताकद माहीत नाही आहे, हे ऐकून खरंच खूप भारी वाटलं. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दिव्या हर्षवर्धनला अशी आयडिया देईल ज्यामुळे हर्षवर्धनला खूप आनंद होईल. त्याला असं वाटेल, अरे हा तर जॅकपॉट लागला. पण काही दिवसानंतर कळणार आहे की या दिव्याने हर्षवर्धनला चांगली आयडिया नाही दिली, तर हर्षवर्धनचं संपूर्ण करिअर उद्ध्वस्त केलं आहे, त्याला उद्ध्वस्त केलं आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दिव्या ही हर्षवर्धनला म्हणेल, बाबा मला विक्रांतला या केसमधून कायमचं सोडवण्याचा मार्ग सापडला आहे. हर्षवर्धन विचारणार काय? तर दिव्या म्हणेल, जर विक्रांत आणि पद्मा या दोघांचं लग्न झालं तर विक्रांतवर कोणता आरोप राहणारच नाही. पद्माला केस मागे घ्यावी लागेल आणि ही केसच संपून जाईल. हे ऐकून हर्षवर्धनला जबर धक्का बसणार. जी गोष्ट मला सुचली नाही ती गोष्ट या दिव्याला कशी सुचू शकते? त्यामुळे हर्षवर्धन खूप खुश होईल आणि लगेच आमदार शिर्केला कॉल करेल आणि म्हणेल, आत्ताच्या आत्ता तुम्ही विक्रांतला घेऊन माझ्या ऑफिसमध्ये मला भेटायला या. म्हणजे हर्षवर्धनला सुद्धा ही आयडिया आवडली आहे की जर विक्रांत आणि पद्माचं लग्न झालं तर ही केसच राहणार नाही आणि एकदा की केस संपली मग पद्माला सोडून द्यायचं, घटस्फोट डिवोर्स द्यायचा. म्हणजे विक्रांत खुश, पद्मा खुश आणि ऊर्जा ना खुश.
त्यामुळे हर्षवर्धन खूप खुश होईल आणि इकडे ऊर्जा टेन्शनमध्ये असणार. शौर्य तिला विचारेल, काय झालं ऊर्जा, कसला विचार करतेय? काल आमदार शिर्के जे काही बोलला त्याचा विचार करतेस का? ऊर्जा म्हणेल, हो शौर्य, मला हेच कळत नाहीये, आमदार शिर्के असं का बोलला की तुझी उलटी गिनती सुरू झाली आहे, ना तू कोर्टात टिकणार ना या घरात टिकणार. असं काही आहे का जे आपल्याला माहीत नाहीये? आपल्या मागे काही कट कारस्थान सुरू आहे का? शौर्यला सुद्धा हीच शंका येणार. मग ऊर्जा आणि शौर्यला कळेल का की हर्षवर्धन ऊर्जाला घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतोय? आणि जेव्हा पद्मा आणि विक्रांतच्या लग्नाचा विषय येईल तेव्हा पुढे काय होईल हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.